नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या पदासाठी परीक्षेत येणारी अतिशय महत्त्वाची प्रश्नोत्तरे घेऊन आलेलो आहोत। मित्रांनो, लवकरच अंगणवाडी सुपरवायझरच्या जागा निघणार आहेत। तुम्हाला आतापासूनच तयारीला लागायचं आहे, तरी तुम्ही आजपासूनच तयारीला लागा। आणि संरक्षण अधिकारीच्या जागा पण निघणार आहेत, तरी तुम्ही लवकरात लवकर तयारीला लागणे। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पेलाग्रा हा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? ऑप्शन आहे थायमिन, रायबोफ्लेविन, नायसिन, फॉलिक ॲसिड। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, नायसिन। पेलाग्रा हा आजार नायसिन या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो। आता पुढचा प्रश्न आहे, प्रौढ भारतीय स्त्रीसाठी लोहाची RDA किती आहे? आणि ऑप्शन दिले आहे खाली 17 mg दिवस, 21 mg दिवस, 28 mg दिवस आणि 35 mg दिवस। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 28 mg दिवस। आता पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3, फॅटी लिव्हर हे कोणत्या आजाराचे लक्षण आहे? ऑप्शनमध्ये आहे इथे क्वॉशिवोरकर, मॅरास्मस, बेरीबेरी, गर्भधारणा। आणि उत्तर आहे ऑप्शन ए, क्वॉशिवोरकर। फॅटी लिव्हर हे क्वॉशिवोरकर या आजाराचे लक्षण आहे। आता चौथा प्रश्न आहे इथे, खालीलपैकी NINची क्रिया कोणती नाही? तर ऑप्शनमध्ये आहे क्लिनिकल स्टडीज, समुदाय अभ्यास, पूरक पोषण, अध्यापन कार्यक्रम। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, पूरक पोषण। आता पाचवा प्रश्न आहे, अनियंत्रित मधुमेहाशी संबंधित नाही अशी स्थिती कोणती? तर ऑप्शनमध्ये आहे इलेक्ट्रोलाइट्स कमी होणे, निर्जलीकरण, यकृत पेशींचा नाश, मूत्रात साखर। आणि उत्तर आहे ऑप्शन सी, यकृत पेशींचा नाश। आता सहावा प्रश्न घेऊया, स्वयंपाकात अंड्याचा वापर कशासाठी होतो? ऑप्शनमध्ये आहे इमल्सिफायर, शॉर्टनिंग, ऑडिटिव्ह, प्रिझर्व्हेटिव्ह। आणि उत्तर आहे ऑप्शन ए, इमल्सिफायर। स्वयंपाकात अंड्याचा वापर कशासाठी होतो? तर इमल्सिफायरसाठी अंड्याचा वापर करण्यात येतो। आता सातवा प्रश्न आहे इथे, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स कोणत्या अन्नात जास्त असतात? ऑप्शनमध्ये आहे ए, फळे, बी, भाज्या, सुकामेवा, मांस। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सुकामेवा। ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स सुकामेवा या अन्नात जास्त असतात। आता यानंतरचा प्रश्न आहे इथे आठवा प्रश्न, स्टँडर्ड मिल्कमधील SNF किती असते? तर ऑप्शन दिले आहे 4.5%, 5%, 8.5% आणि 9%। तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 8.5% इतके स्टँडर्ड मिल्कमधील SNF असते। आता नववा प्रश्न घेऊया, ग्लुटेन कुठून मिळते? ऑप्शन आहे मका, गहू, सोयाबीन, तांदूळ। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गहू। ग्लुटेन हे गव्हातून मिळते। आता यानंतरचा प्रश्न आहे 10वा प्रश्न, पेक्टिन्स काय आहेत? ऑप्शनमध्ये आहे विद्रव्य तंतू, अविद्रव्य तंतू, स्टार्च, रेसिस्टंट स्टार्च। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, विद्रव्य तंतू। पेक्टिन्स काय आहेत? तर पेक्टिन्स हे विद्रव्य तंतू आहेत। आता प्रश्न 11वा आहे, मास कम्युनिकेशनसाठी कोणता उपाय योग्य आहे? आणि ऑप्शनमध्ये दिला आहे प्रशिक्षण, प्रदर्शन, पॅनेल चर्चा, गट चर्चा। आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, प्रदर्शन। मास कम्युनिकेशनसाठी प्रदर्शन हा उपाय योग्य आहे। आता 12वा प्रश्न घेऊया, संपूर्ण कार्यक्रम राबवण्यासाठी तयार केलेला आराखडा। तर कोणता आराखडा आहे? वेळ योजना, फ्लोचार्ट,
कामाचा आराखडा आणि वेळापत्रक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, कामाचा आराखडा. संपूर्ण कार्यक्रम राबवण्यासाठी तयार केलेला आराखडा म्हणजेच कामाचा आराखडा. आता 13वा प्रश्न आहे, नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एडचे उदाहरण कोणते आहे? तर ऑप्शन आहे फ्लॅश कार्ड, स्लाईड, OHP, फिल्म स्ट्रीप. आणि उत्तर आहे ऑप्शन ए, फ्लॅश कार्ड. फ्लॅश कार्ड हे नॉन प्रोजेक्टेड व्हिज्युअल एडचे उदाहरण आहे. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा, नॉन फॉर्मल एज्युकेशन कशी असते? तर ऑप्शन आहे संघटित, संस्थात्मक, वर्गानुसार, श्रेणीबद्ध. तर उत्तर आहे ऑप्शन ए, संघटित. नॉन फॉर्मल एज्युकेशन ही संघटित असते. आता यानंतरचा 15वा प्रश्न घेऊया. मिड डे मील 6 ते 11 वर्षेमध्ये किती पोषण असावे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, 450 kcal प्लस 12 ग्रॅम प्रोटीन. आता पुढचा प्रश्न आहे 16वा प्रश्न, लाळेमध्ये कोणता एन्झाईम असतो? ऑप्शनमध्ये आहे टायलिन, पित्त, गॅस्ट्रीन, पेप्सिन. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, टायलिन. लाळेमध्ये टायलिन हा एन्झाईम असतो. आता यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा, पुरुषांमध्ये एक्सेसरी सेक्स ऑर्गॅन कोणता आहे? ऑप्शनमध्ये दिला आहे इथे फॅलोपियन ट्यूब, क्लिटोरिस, एपिडिडिमिस, गॅमेट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, एपिडिडिमिस. पुरुषांमध्ये एक्सेसरी सेक्स ऑर्गॅन एपिडिडिमिस हा असतो. आता यानंतर त्यांनी इथे घेतलेला आहे प्रश्न क्रमांक 18, एओर्टा आणि पल्मेनरी आर्टरीचे उघडणे कोणत्या झडपांनी नियंत्रित होते? ऑप्शन आहे सेमिल्युनर व्हॉल, बायक्स्पीड, ट्रायक्स्पीड, मायट्रस. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, सेमिल्युनर व्हॉल. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19वा, खालीलपैकी कोणते किण्वित फर्मेंटेड अन्न नाही? तर ऑप्शन आहे ए, टेम्पे, बी, दही, सी, बियर, डी, चपाती. आणि उत्तर आहे ऑप्शन डी, चपाती. चपाती हे किण्वित अन्न नाही. आता शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, प्रोटोझोआमुळे होणारा आजार कोणता? ऑप्शन आहे एमिबिक डिसेंट्री, कुष्ठरोग, कॉलरा, सिफिलिस. आणि उत्तर आहे ऑप्शन ए, एमिबिक डिसेंट्री. प्रोटोझोआमुळे एमिबिक डिसेंट्री हा आजार होतो. मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करणे